मलकापूर तालुक्यातील ग्राम हरसोडा येथे आयोजित ग्रामसभेला सरपंचासहित ग्रामसेवक व सदस्य गैरहजर राहिल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे। 26 जानेवारीला ठेवण्यात आलेल्या आमसभेलाही ग्रामसेवक उपस्थित नव्हते। त्यानंतर गावकऱ्यांनी BDO व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन 2 फेब्रुवारीच्या ग्रामसभेला उपस्थित राहण्याबद्दल त्यांनी विनंती केली होती। मात्र काल 2 फेब्रुवारीला झालेल्या ग्रामसभेला ग्रामसेवकासह कोणीही उपस्थित नसल्याने गावातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत। सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामसभेला हजर राहत नसल्याने नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे सांगाव्या याबद्दल नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांच्या समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी कानाडोळा करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे। MCN न्यूज मराठी करिता संदीप सावजी, मलकापूर। मी हरसोळा येथील नागरिक रवींद्र प्रभाकर रायपुरे। मागच्या 26 जानेवारीच्या आमसभेनंतर आज दिनांक 2/2/2024 आमसभा ठेवली होती, परंतु या आमसभेला मागच्या आमसभेला ग्रामसेवक गैरहजर राहिला। याही आमसभेला कोणताच कर्मचारी ग्रामसेवकही गैरहजर आहे। आम्ही BDOला पण हे सांगितलं होतं की कोणता ना कोणता अधिकारी द्या, नाही तर तुम्ही स्वतः या। तरी कोणीच पंचायत समितीचे अधिकारी इथपर्यंत पोहोचले नाही। बाकीचे अधिकारी उपस्थित झाले, पण ग्रामपंचायतचा सरपंच, त्यांची सगळं सदस्य, ग्रामसेवक हे कोणीच हजर राहिलेले नाही। आता गावाचा पूर्ण रोष तयार झालेला आहे। मी प्रभाकर नामदेव झालटे, हरसोळा गावातील मी नागरिक आहे आणि आम्ही 26 जानेवारीला मी असेच लोक जमा झालो आणि ग्रामसेवक कोणी अधिकारी काही हजर झाले नाही। आणि आजची बी तारीख आम्हाला दिला आहे 2 तारीख। आज बी आम्ही सर्व हजर झालो 200 लोक, परंतु कोणताच अधिकारी आला नाही आणि आम्हाला कोणतंच मार्गदर्शन केलं नाही। शिवला कळवलं, BDOला कळवलं, सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनानं नोटीस दिली, आपलं निवेदन दिले। त्या मार्गानुसार आम्ही आमसभा घेण्याचं हे केलं, तरीही इथं सरपंच, गावाचा सरपंच नाही आहे, सदस्य नाही आहे, कोणीच नाही आहे। म्हणजे हे तसं काही गाव वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटून राहिलं। म्हणजे या योजना कोणाचं जायचं, आम्ही कोणाकडे मागणी करायची गावकऱ्यांनी की या गावाला न्याय कधी मिळणार। आम्ही सुनीता सुपडा मोरे 10 वर्ष झाले आम्हाला घरकुल काहीच नाही व आम्हाला काही हे नाही आहे की आम्ही घर बांधा चांगलं। तर पंचनी आला, कोणीच नाही आलं, सभापतीने आला, ग्रामसेवकने आला ना, आम्ही विधवा बाया येऊन बसलेला आहे सगळे लोक। 10:51 झाले सध्या स्थितीत, तरी अजूनपर्यंत ग्रामसेवक, सरपंच किंवा पंचायत समितीचे कोणतेही अधिकारी इथं अजून उपलब्ध झाले नाही। आम्ही रिसर BDOला, COला ही कल्पना दिलेली होती की तो ग्रामसेवक आमच्या गावामध्ये यायला तयारच नाही आहे। तो म्हणजे तो आम्हाला मुद्दामून हेतुपुरस्सर आमचे कामं होऊ नये याच्यासाठी तो गैरहजर राहत आहे। तरी आमचा सहनशीलतेचा अंत होऊन राहिला आहे। मला राहायला सुद्धा जागा नाही। अतिक्रम किती मोठा आहे, मी हगनखडीमध्ये राहून राहिली, पण मला पुढे जागा देतात। माझे काती हरसोळा रहिवासी असून ग्रामसभा मागची ग्रामसभा कॅन्सल झाली। ती ग्रामसभा कॅन्सल झाल्यानंतर आम्हाला 2 तारखेला सरपंचानं आम्हाला लेटरवर शिक्का सहित लिहून दिलं की 2 तारखेला तुमची ग्रामसभा घेण्याची। आम्हाला सचिव, BDO जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना समजा निवेदन दिले। बाकीचे शासकीय अधिकारी आहे BDO आधी हजर नाही आहे, ग्रामसेवक इथे हजर नाही आहे। शासनाच्या कोणत्याही स्कीमा आमच्या गावामध्ये गोरगरिबांना मिळत नाही आहे। आमका जे स्कीम चालू आहे सरकारची 3 महिन्याने फॉर्म दिलेले आहे ग्रामसेवक साहेबांकडे। साहेबांना अजून ती त्रुटी बघितली नाही आहे आणि ती स्कीम चालू आहे। सरकार ॲड करून राहिली, सरकार आपल्या जागी, शासन आपल्या जागी हे कार्यक्रम राबवून राहील आणि आमच्या गावामध्ये ही योजना हे म्हणता बंद झाली हे अधिकारी। आणि आज ही आमसभा इथे ठरवली आहे, तरी इथे कोणताच कर्मचारी, मेंबर आणि सरपंच हे सुद्धा इथे हजर नाही आहे। याचा असा अर्थ निघतो की या सरपंच आणि ग्रामपंचायतला गावाचा विकास करणार नाही आहे आणि गरीब जनतेले असं वाऱ्यावर सोडणं आहे।